सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात, कसोटी लागते ती फक्त अनुभवाच्या पातळीवर। चिक्कूची बी फळात राहूनही फळ पक्व झाले की त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे। आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकलं तरी रसातून अलग होत नाही। परिणामी तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाही। म्हणून चिक्कूच्या बी सारखं वागावं, सगळ्या मोहजाळात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं। कोळीसारखं मायारूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत। सुखासाठी धडपड जरूर हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी। जीवनातल्या प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत सामोरे जा, कारण रोज पडलेल्या उन्हाने समुद्र काही आटत नाही। खूप सोपं आहे पृथ्वीवर घर बांधून दाखवणं, पण एखाद्याच्या मनात घर करून दाखवणं फार कठीण आहे, आणि तेवढं करण्यासाठी पूर्ण आयुष्य निघून जातं। आपसात तुलना करण्याची सवय अनेकांना असते। तुलना सुरू झाली की आपल्यातल्या उणिवा शोधण्याऐवजी आपण आपल्यातला अहंकार जागृत करतो, पण समजूतदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा विचार करून ते दूर करण्याचा प्रयत्न करतो। झालेल्या चुकांवर भर देऊन, एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही चांगले असते। सुखदुःखात जास्त अंतर नसते, जे मनाला भावतं त्याला सुख म्हटलं जातं, आणि जे मन स्वीकारित नाही त्याला दुःख म्हटलं जातं। संवादात होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपण समजून घेण्यासाठी ऐकत नाही, तर उत्तर देण्यासाठी ऐकतो। शहाणपणाचे प्रदर्शन करणारा पोपट कायमचा बंदिवान होतो। वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, दोन्हीही बदलणार आहे।